प्रिय रागिणी, या मोबाईलच्या जगात मी पत्र लिहितोय. थोडं वेगळं वाटेल तुलाही, पण यात भावना आहेत माझ्या. हे फक्त शब्द नाही आहेत, प्रेम आहे माझं. नंबर तर ब्लॉक केलायस, किमान हे पत्र तरी जपून ठेवशील. खरं तर प्रिय बोलण्या इतपत तुझ्या आयुष्यात माझी किंमत आहे की नाही खरंच माहिती नाहीये मला, पण तरीही कुठून तरी सुरुवात करावी म्हणून पत्राला सुरुवात करतोय. हातात पेन घेऊन गेली 2 तास हाच विचार करत बसलोय की मी नक्की ह्या पत्रात काय लिहू. पण लिहावं तर लागेलच ना, कारण तू माझं बोलणं नीट ऐकलंच नाहीयेस, नीट बोलली सुद्धा नाहीस, आणि आपल्या एवढ्या वर्षाची मैत्री क्षणार्धात तोडून निघून गेलीस. मला अजिबात असं वाटलं नव्हतं की आपल्या या नात्याचा शेवट असा होईल. एवढा वाईट आहे का ग मी? आठवतोय शाळेतला तुझा पहिला दिवस, जेव्हा तू पांढरा कुर्ता आणि लाल कलर दुपट्टा घालून आली होतीस. शाळेचा युनिफॉर्म सुद्धा नव्हता, त्यामुळे सर्वांच्या नजरा फक्त तुझ्यावर खिळल्या होत्या. माझ्याच काय तर सर्वांच्या मनात तू घर केलं होतंस. क्रश म्हणजे काय असते याची जाणीव मला तेव्हा तुला पहिल्यांदा पाहून झाली. मी तुझा चेहरा खूप दिवसांनी पाहिला. मला फक्त तू परिधान केलेल्या हातातील त्या रंगीबेरंगी बांगड्यांचं आकर्षण जास्त होतं. जेव्हा तू वर्गात यायचीस ना, तेव्हा मी फक्त आणि फक्त तुझ्या त्या बांगड्यांकडे पाहत बसायचो, आणि माझा हाच स्वभाव तू हेरलास, पण कधी बोलून नाही दाखवलंस. वर्गातील सर्व मुलं तुझ्याशी बोलण्यासाठी काही ना काही कारण काढून तुझ्या जवळ यायची, पण मी फक्त तुझ्या बांगड्या आणि माझ्या स्वप्नातलं विश्व यातच खुश होतो. एव्हाना ही गोष्ट तुझ्या लक्षात आली होती म्हणा. तुला आपलं पहिलं बोलणं आठवतंय? नक्कीच तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं असेल. लिहिताना माझंही तेच झालंय आता. तुला आठवतंय माझा मित्र जयेश आणि मी मस्ती करत असताना मी मस्तीतच जोरात पेन फेकून त्याच्या अंगावर फेकून दिला, आणि चुकून तुला तो जाऊन आदळला. खरंच त्या दिवशी एवढा घाबरलो होतो की माझी तारांबळ उडाली होती. घाबरून जाऊन लायब्ररीमध्ये लपलो होतो. मला वाटलं की आत्ता काही माझी खैर नाही, पण जेव्हा वर्गात परत आलो ना, तेव्हा सर्व आधीसारखं वाटलं. तेव्हा कुठं मन थाऱ्यावर आलं होतं माझं. मधल्या सुट्टीत तू जवळ आलीस तेव्हा पुन्हा घाबरलो. तू काय म्हणशील, पूर्ण वर्गासमोर माझा पाण उतारा करशील की काय याची जरा जास्त भीती वाटत होती, पण तू तसं नाही केलंस. मला म्हणालीस, हाय महेंद्र. महेंद्रच ना, आणि जोरात हसलीस. तेव्हा मी काय उत्तर देऊ कळलंच नाही. फक्त होकारार्थी मान हलवली. तू अलगत मला सरकवून माझ्या बाजूला बसलीस. तुझा नकळत झालेला तो स्पर्श आजही मला तितकाच आपलासा वाटतोय. तेव्हा खऱ्या अर्थाने हक्काने आपली मैत्री झाली, आणि त्या दिवसापासून तुझ्या आणि माझ्या मैत्रीला सुरुवात झाली. पुढे जाऊन आपली एवढी घट्ट मैत्री झाली की आपलं जेवण, अभ्यास, मस्ती, दंगा अगदी सर्वच सोबत सुरू झालं. मला माहिती हे सर्व तुला माहिती असेल, पण तरीही हे लिहिण्याचा मोह मला आवरत नाहीये, कारण माझ्यासाठी या आठवणी खूप जास्त अविस्मरणीय आहेत. आपण 8वी पासून 12वी पर्यंत सोबत होतो. कॉलेजची मजा असो किंवा शाळेतला दंगा, आपण मन मोकळेपणाने सर्व गोष्टी सोबत पार पाडल्या. आपल्या मैत्रीत कुणा तिसऱ्याची गरजच भासली नाही. सर्वांना हेच वाटायचं की आपल्यात काहीतरी सुरू आहे. सर्वांना काय, मलाच कधी कधी वाटायचं की नक्कीच आपलं हे नातं मैत्री पलीकडे जाऊन पोहोचलं आता. खूप वेळा मला मन मोकळं करावंसं वाटलं सुद्धा, पण नेहमी हेच वाटायचं की तुझ्याही मनात तेच असेल का जे माझ्या मनात आहे. शक्यता तर वाटत होती की तुझंही माझ्यावर प्रेम असेल, कारण माझ्यासोबत तू नेहमी निर्धास्त असायचीस. वागण्या बोलण्यात कधीच आपल्यामध्ये बंधन नसायचं. पण अशातच त्या सिनियर मोहनने संपूर्ण कॉलेज समोर तुला प्रपोज केलं. दिसायला रुबाबदार, देखणा, याचीच मला भीती वाटली की तू ह्या मुलाला होकार देतेस की काय. पण सुदैवानं तू रागात त्याला नाही म्हणालीस आणि पुढे निघून गेलीस. नंतर काही दिवसांनी तुझ्या बाबांनी त्या मुलाला घरी जाऊन दम दिला होता. तुला आजही कळलं नसेलच की ही गोष्ट तुझ्या बाबांना कशी कळाली ते. हे बघ, राग नको मानू, पण मीच ही गोष्ट तुझ्या वडिलांना सांगितली होती. तुला हे पत्र लिहिताना काय लिहू आणि काय नको असं झालंय मला. सर्व भूतकाळ डोळ्यासमोरून जातोय माझ्या. तुला आठवतंय तू 12वीच्या लेखी परीक्षेत तू आजारी पडली होतीस. धड बेडमधून तुला उठता येत नव्हतं. तेव्हा तुझा सर्व राहिलेला अभ्यास मी पूर्ण करून दिला होता. किती कौतुक केलं होतंस तू माझं तेव्हा, आणि जोरात माझ्या गालांना ओढलं होतंस. तुझ्या स्पर्शात खरंच एक जादू आहे. जेव्हा जेव्हा तुझा स्पर्श होतो ना, माझं हृदय काम करणं थांबतं. मला माहितीये तुला अशा माझ्या फिल्मी लाईन्स आवडत नाहीत ते, पण मी जे खरं आहे ना तेच बोलतोय.
आपली 12वी झाली आणि कॉलेज संपलं तरी सुद्धा काही ना काही कारणांनी आपल्या भेटी होत राहिल्या. तुझ्या घरी माझ्याबद्दल माहीत होतं म्हणून त्यांनी सुद्धा कधी आक्षेप घेतला नाही आपल्यावर. सध्या मला चांगला जॉब आहे आणि तुझ्याही घरचे तुझ्या लग्नासाठी मुलगा बघतायत म्हणून न राहून मी माझ्या मनाचा बांध तोडला आणि काल तुला प्रपोज केलं. मीही खूप उत्सुक होतो कारण मला माहीत होतं तुझा होकार आहे, कारण नकार द्यायला काहीच कारण नव्हती ना. पण तरी सुद्धा तू मला नकार दिलास. तुझ्यामध्ये मी फक्त एक मित्र म्हणून चांगला आहे, नवरा म्हणून चांगला नसेल. अगं अगं असं का म्हणतेस तू? अगं एवढी वर्ष मला ओळखतेस, कधीतरी तुला दुसऱ्या कोणाशी मैत्री करावीशी वाटली का? नेहमी मी तुझी काळजीच करत आलो ना, अगदी कशाचीही कमी पडू दिली नाही तुला. आणि तरी तुला वाटतं की मी आयुष्याचा जोडीदार म्हणून तुझ्यासाठी योग्य नाही. खरंच हे ऐकून रडावं की शांत बसून राहावं अशीच माझी अवस्था झाली आहे. मला सांग ना, जोडीदार म्हणजे नक्की काय असतं ग? सांग मला. जो तुमच्यावर जीवापाड प्रेम करेल, तुमच्या आयुष्यभर काळजी घेईल, तुम्हाला खूप प्रेम देईल आणि लहान बाळासारखं तुम्हाला जपून ठेवेल. मग ह्या सर्व गोष्टी आहेत की माझ्यात, तरी सुद्धा तू मला नकार दिलास. खूप वाईट वाटतंय ग, खूप जास्त वाईट वाटतंय. एकतर मी तुला ओळखण्यात कमी पडलो किंवा तूच मला अजून एवढ्या वर्षात नीट ओळखू शकली नाहीस. मान्य माझ्याकडे खूप पैसा नाहीये, पण आता चांगला जॉब आहे आणि मला माहिती आहे की एक दिवस ही परिस्थिती अजून चांगली असेल. त्यासाठीच तर मला तुझी साथ हवी होती. जेव्हापासून प्रेम काय असतं हे कळलंय ना, तेव्हापासून प्रत्येक स्वप्नात मी तुलाच माझ्यासोबत इमॅजिन केलंय. मग आता तुझा नकार कसं पचवू तेच समजत नाहीये मला. हे बघ, हे पत्र मी तुझं मन परिवर्तन करण्यासाठी लिहित नाहीये, ठीक आहे? फक्त तू नकार दिल्यापासून मनात खूप साऱ्या गोष्टी घर करतायत म्हणून मला व्यक्त व्हायचं होतं. मी तुला नाही आवडत हा तुझा निर्णय, कदाचित असेलही माझ्यात काही कमतरता, पण एकच सांगतो, तुला माझ्या एवढं प्रेम कोणीच नाही करू शकत. कारण तुला काय आवडतं काय नाही, तुझा आवडता रंग, तुझं फिरण्याचं ठिकाण, कधी तुला राग येतो, कधी लाडात येतेस, या सर्वच गोष्टी मी चांगलाच जाणून आहे ग. तुझ्या आयुष्यात नवीन येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा या गोष्टी कळतील, पण त्यासाठी खूप वर्ष जातील. हे बघ, तू थोडासा विचार कर जरा अजून, कारण माझं तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम आहे ग. आईनंतर सर्वात जास्त जीव मी तुला लावलाय, पण तरीही तुझा नकार असेल ना, तरी मी तुझ्या निर्णयाचं स्वागत करेन, कारण मला तुला सुखात पाहायचंय. मग त्या सुखाचं कारण मी असो किंवा दुसरं कोणी, याने काय फरक पडतो? शेवट करता करता एक नक्की सांगेन, जो काही निर्णय घेशील तो भावनेच्या आहारी जाऊन नको घेऊस. विचार कर आणि मगच घे. आणि हो, ही चिठ्ठी वाचताना तुला जर राग आला ना, तर नक्कीच रागव. तेवढा हक्क दिलाय मी तुला. पण प्लीज असं बोलणं बंद नको करूस, कारण तुझ्याशी बोलणं नाही झालं ना की मला करमतच नाही. एवढ्या वर्षांची ती सवय लागली आहे मला. तुझा मित्र महेंद्र.